नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्ही विचार करत असाल माझ्या चेहऱ्यावरती हे व्हाईट डॉट्स काय लागलेले आहेत, तर ते म्हणजे पिंपल्स सध्या खूप वाढलेले आहेत. कारण का माझं प्रोफेशनच असं आहे की मला खूप ट्रॅव्हल करावं लागतं. सो बकवास अपार्ट, हाऊ आर यू ऑल? कारण आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. कारण का मी चाललेले आहे मूनस्टोन हॅमॉक कर्जत इथे, जिथे आपण शहेनशाह कव्वालीची कव्वाली ऐकणार आहोत. सो हा जो व्हिडिओ असणार आहे ना, त्यात मी स्लाइटली त्या जागेबद्दल दाखवणार आहोत आणि जास्तीत जास्त जे कव्वाली आहे त्याचे क्लिप्स तुम्ही एन्जॉय करणार आहात. ॲक्च्युली मी याचा इंट्रो नंतर बनवते आहे. आधी मी तिकडे पोचलेली आणि तेव्हा मी शूट केलेलं. झालं असं होतं की प्लॅन खूप सडन होता आणि माझं जाणं बेसिकली खूप सडन होतं. कारण का मला सुट्टी भेटणार नव्हती आणि ती नंतर भेटली इव्हेंच्युअली. सो म्हणून आम्ही गेलेलो आणि तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला. सो मी विचार केला की हे जे मुमेंट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ प्लीज पहा, कारण का ह्यात तुमचा फेवरेट रील स्टार प्लस यूट्यूब स्टार प्लस इन्फ्लुएन्सर असणार आहे. आणि माझ्या स्वतःसाठी हे ड्रीम कम ट्रू होतं. कारण का मी या रील स्टार इन्फ्लुएन्सरला खूप फॉलो करते. आय नो मी त्याच्या स्टेप्सवरती नाही चालू शकत आहे, कारण का देर आर वेरियस अदर थिंग्स जे मी करते आहे लाईफमध्ये, आणि म्हणून मला यूट्यूबसाठी एवढा वेळ डेडिकेट नाही करता येईल. बट ह्याची जी लाईफ जर्नी आहे ती मी खूप जास्त फॉलो करते. सो विदाउट एनी बकवास, लेट्स मूव्ह टू द व्हिडिओ. सो आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8 आणि आम्ही पोचलेलो आहोत मूनस्टोन हॅमॉक कर्जत इथे. इथे आमचं रिसेप्शन एरिया आहे आणि चेक इन चालू आहे. तोपर्यंत विचार केला मी तुम्हाला भोवतालचा परिसर दाखवते. सो हा त्यांचा एंट्रन्स लॉबी आहे. इथे तुम्हाला छोटे छोटे गेम्स बघायला भेटतील. त्यासोबत जर आपण पुढे जर एंट्रीला गेलो हे रिसेप्शन लॉबी सोडून, तर मला एक खूप मस्त जागा दाखवते. सो ही आहे ती जागा आणि एंट्री केल्यावरतीच ही जागा आपल्याला दिसते. म्हणजे साईडला ते रिसेप्शन एरिया आहे आणि इथे ही सेटिंग एरिया आहे. सो याचा जो एम्बियन्स आहे ना तो खूप इंस्टाग्रामेबल वाटतो आहे. आणि फ्रेश एअर्स आहे, सेटिंग एरिया आहे, ओपन एरिया आहे. सो इथे तुम्ही बेसिकली फोटोज वगैरे काढू शकता, बसू शकता अँड यू कॅन हॅव अ गुड टाईम. हा आहे त्यांचं स्विमिंग पूल. खूप क्यूट आणि छोटासा आहे. आता डेप्थ तर आपल्याला उद्या सकाळीच कळेल. सो त्याच्यानंतर आपण पुढे चाललेलो आहोत आणि पुढे इथे मला एक छोटासा असा ओपन स्पेस दिसतोय. बेसिकली तुम्ही पार्टीज वगैरेसाठी वापरू शकता हा स्पेस. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे अकोमोडेशनसाठी 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही तर टेंट बुक केला आहे, बट इथे मला दिसतं त्यांचं कॉटेज स्टे आहे आणि समोर आहे ते ग्लॅम्पिंग स्टे. सो ग्लॅम्पिंगमध्ये तुम्हाला कूलर भेटतो आणि आय गेस कॉटेजमध्ये पण ती फॅसिलिटी आहे. सो हा एक भोवतालचा परिसर आहे त्यांचा बेसिकली. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. सो इथे तुम्हाला दिसत असेल की खूप सारे टेंट्स आहेत. सो आम्हाला हे टेंट्स अलॉट केले आणि प्रत्येक टेंटला एक नंबर असतो. सो त्याप्रमाणे तुम्हाला दिलं जातं. आणि समोरच त्याच्या ही लेक आहे आणि इतकं मस्त वाटतंय ना. रात्रीचे टाइम आहे, सगळं शांत आहे. आता आम्ही बॅग ठेवून निघणार आहोत कव्वाली ऐकायला. और तेजस गंभीर का जोरदार तालियों से स्वागत करते हैं. सगळं सरप्राइजेस हिअर. नील सर येत आहेत आणि इथे आपला स्पेस आहे जिथे आपण बसून ही कव्वाली ऐकणार आहोत. आय होप यू एन्जॉय दिस शो. सो तोपर्यंत नो बडबड. बेसिकली एक कव्वाली सिंगर थे. उन्हें शहंशाह कव्वाली के नाम से भी न मैं तो है देखने नैनन में जो मैं पलक ढाप तो है जैसे नीर भाई ने पहले भी बताया था कि जब भी हम कोई शेर पढ़े तो आपको अब से माहौल बनना और थोड़ा शुरू होगा. आपको माहौल बनाना पड़ेगा. हम तो गाना गाएंगे बस, उससे ज्यादा क्या कर सकते. तो वापस एक बार इरशाद बोलना, सब जोर से हाथ उठाना.
दो नैन मेरे, दो नैन तेरे, दो नैन मेरे, दो नैन तेरे, जो मिले तो मिलके चार हुए। दो नैन मेरे, दो नैन तेरे, जो मिले तो मिलके चार हुए। दो नैन मेरे, दो नैन तेरे, जो मिले तो मिलके चार हुए। दो नैन मेरे, दो नैन तेरे, जो मिले तो मिलके चार हुए। ये अपनी अपनी किस्मत है, ये अपनी अपनी मुँह से नैना मिला के साथ लग सब चीज मुँह से नैना मिला के साथ लग सब। तुमचा ट्रॅक करण्यासाठी पहिले जेवण सुरू झालं ते ऑलमोस्ट संपायला येत होतं. तिथे होतं सॅलेड्स, शेवयाची खीर आहे, चपाती आहे आणि पुढे जाऊन आपल्याकडे आहे ह्याच्यात डाळ तडका आहे, जीरा राईस आहे, म्हणजे एकदम बेसिक जेवण आहे. त्याच्यानंतर पनीरची सब्जी आहे, याच्यात छोले आहेत आणि पुढे पापड दिसत आहेत आपल्याला. आता इथे नॉनव्हेजमध्ये काहीतरी चिकनची ग्रेव्ही आहे बेसिकली, थोडीशी चिकनचे पीस त्यात दिसत नाही आहेत, बट असं एकदम बेसिकचं जेवण आहे. मी चिकन करी घेतली आहे, पनीर आहे आणि बस तेवढंच आहे. छोले आणि जीरा राईस घेतली. हा खीर आहे. जेवण एवढं विशेष नव्हतं, आम्ही मॅगी आणि थोडंसं केक वगैरे खातोय आता. लिरिक्स गाए जाते थे, पर फतेह अली खान साहब ने उसमें हिंदुस्तानी क्लासिकल म्यूजिक का बहुत बड़ा सहारा लेकर कव्वाली को एक नए अंदाज से पेश किया. उन्हें ध्रुपद की गायकी को कव्वाली के साथ जोड़ा और सरगमों के सहारे जो कव्वाली 3 से 4 मिनट की होती थी उसको 30 से 35 मिनट तक लेके आए. फतेह अली खान सूफी के साथ साथ शायरों की गजलें भी कव्वाली में गाते थे, जो आगे उनके बेटे नुसरत फतेह अली खान ने कंटिन्यू किया और उसे इंटरनेशनल बना दिया. तो इस तरीके से जो मज़ारों पे गाई हुई सिर्फ कलाम जहां गाया जाता था, फतेह अली खान ने, मतलब जो खान साहब के वालिद थे, उन्होंने उसमें हिंदुस्तानी क्लासिकल म्यूजिक ऐड करके, ध्रुपद, सरगम ये सब ऐड करके प्रेजेंट करके वो कव्वाली को एक फेमस फॉर्म ऑफ म्यूजिक बना दिया. मैं था और वहाँ पे मैं जनरली मैं गाने ब्लूटूथ स्पीकर पे गाने बजाने की आदत है मेरी. तो वहाँ पे एक बंदा आया मेरा दोस्त, और उसने कहा कि यार वो वाला गाना बजा, वो मतलब कौन सा? तो उसने कहा कि वो आ कुत्ती मोहब्बत, आ कुत्ती मोहब्बत. मतलब कुत्ती मोहब्बत, किसकी कुत्ती मोहब्बत? बोले वो गाना
कि लोग हमें बिगड़ा हुआ नवाब कहते हैं, कि हम पानी भी मांगे तो शराब कहते हैं। शराब पीना सिखा दिया, शराब पीना सिखा दिया, शराब पीना सिखा दिया, शराब पीना सिखा दिया। तेरे प्यार ने, तेरी चाह ने, तेरी बहकी बहकी निगाह, तेरे प्यार ने, तेरी चाह ने, तेरे बहकी बहकी निगाह में। ओम पांडे और तबला एवरीबॉडी, इसको धामा बोलते हैं। ये गोद में लेके बजा रहा है बहुत देर से, बहुत मुश्किल काम है। और ओम पांडे और धामा एंड तबला, ये स्पेशली पंजाब से बनवाया है हमने, क्योंकि वहीं पे ऑथेंटिक धामा जो खान साहब के तबला प्लेयर उस्ताद दिलदार खान बजाते थे वो मिलता है, तो हमने मंगवा लिया। एंड दिस बॉय, दिस इज हिज सेकंड शो विद धामा एंड ही इज किलिंग इट ऑलरेडी। गिव इट अप फॉर ओम। बस इसको ये भी बोल दो, ताली बजाते हैं। गुड मॉर्निंग, सुप्रभात. सो ॲक्च्युली झालं असं की काल कव्वाली ऐकल्यानंतर मी खूप जास्त थकलेलो आणि तसेच झोपून गेलो. ॲक्च्युली या टेंटमध्ये ना तसं खूप गरम होत होतं, कारण आतमध्ये पंखा वगैरे काहीच फॅसिलिटीज नव्हती. सो आता 8 वाजलेले आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकता की किती मस्त व्ह्यू वाटतो आहे. तर समोरच नदी आहे आणि सकाळचं ते एक होतं ना फ्रेश एअर आणि खूप छान वाटतं. आता थोडीशी थंडी पण आहे. सो आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवते, कारण का काल कदाचित रात्री तुम्हाला दिसलं नसेल. सो ही ती नदी होती जी काल रात्री मी तुम्हाला दाखवत होती, ती वाली. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर याच्यासमोर एक खालचा हा बेस एरिया आहे, तिथे काही टेंट्स आहेत आणि त्याच्या वरच्या बाजूला काही टेंट्स आहेत. सो जो हा टेंट आहे ना तो काहीसा बाहेरून असा दिसतो. सो हे आहेत आपले कायाकिंगसाठीचे बोट्स, बट ते फक्त मॉर्निंगला 10:30पर्यंत असतं. सो आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला लवकर तर आपण इथे नक्कीच येऊ. आता इथून पुढे गेलो जर आपण, तर इकडे तुम्ही स्पोर्ट्स एरिया बघू शकतो. आणि जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर इथूनच स्ट्रेट जायचं पुढे, जिथे आपला काल रिसेप्शन एरिया होता तिथे. सो इथे बेसिकली स्पोर्ट्ससाठी ते दिसतंय, वॉल हँगिंग वगैरे आणि आर्चरी, झिपलाईनसुद्धा आहे. आणि हा आपला भोवतालचा परिसर आहे, खूप छान वाटतं, शांत वाटतं. सो हा जो बोर्ड आहे ना तिथे त्या लोकांनी लिहिलं की कुठच्या कुठच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज पेड आहे. सो माइंडेड. सो आपल्या ब्रेकफास्टसाठी आहे वॉटरमेलन, कोकोनट चटणी, इडली आहे, सांबार आहे, पोहा आहे आणि आय गेस नॉनव्हेजसाठी भुर्जी आहे. सो नॉनव्हेजसाठी भुर्जी आहे. सो आता आपण ब्रेकफास्ट करूयात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने पूलमध्ये जाणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. मला ना अशी छोटी छोटी फुलं खूप आवडतात. सो आता आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे, बाकी लोकांचं ब्रेकफास्ट बाकी आहे. सो ते ब्रेकफास्ट करेपर्यंत आम्ही विचार केला की समोरच नदी होती ना मगाशी आपल्या टेंटच्या, तिथे येऊन थोडा वेळ बसावं वगैरे, कारण का खूप मस्त आहे. समोरशी नदी आहे आणि अरे गरम पाणी असेल तर हॉट वॉटर बाथ. हा रस्ता थोडासा म्हणजे पूर्ण दगडी दगडी आहे, तर ते दगडी रिसेप्शन एरियाच्या समोर जो पोल आहे आम्ही तिथे आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता त्यांची आता मस्ती सुरू झालेली आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की गरमी म्हणजे बोलतो ना की पाणी जास्त थंड नाही आहे, नॉर्मल आहे, तर मग खूप मजा येते. तर आता हे लोकांची मस्ती संपली ना की मग आम्ही मुली पण जाऊ.
सो माझ्या फोनची बॅटरी जी आहे ती खूप ड्रेन्ड आउट झालेली आहे आणि इथे चार्जिंगचा पॉट खूप लांब आहे. सो म्हणून कालपासून चार्जिंगला सुद्धा लावला नव्हता. सो म्हणून मला हा व्हिडिओ आता इथेच थांबावा लागतो आहे. आता हे झाल्यानंतर आम्ही पॅक बुक करून निघणार आहोत घरच्यासाठी. सो आय होप तुम्हाला हा मूनस्टोन हॅमॉकचा व्हिडिओ खूप आवडला असेल. सो आमचं पर पर्सन टेंट अँड फूड इन्क्ल्यूड करून 2500 होतं. सो त्याच्यात तुम्हाला टेंट स्टे भेटणार आहे. शिवाय शेनशाई कवालीचा जो इंस्टाग्राम पेज आहे त्याची लिंक मी खाली देते. सो डू चेक इट आउट. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता. मी लहान मछली काढते आजच्यासाठी बाय बाय.